सद्गुरुनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, उमापती महादेव की जय. पहिल्याच चरणामध्ये समर्थांना सांगितलेलं आहे, आला होता परदेशी सौदागर आणि सोडून या गेला घरदार. आला होता परदेशातून सौदा करण्याकरिता, आलेला होता परदेशातून सौदा करण्याकरिता, पर या मृत्यू लोकांमध्ये आला, पण हरिनामाचा सौदा काय केला नाही. म्हणून समर्थाने पहिल्याच चरणामध्ये या संसार सागरामध्ये तरण्याकरिता समर्थाना प्रमाण सांगितलेलं आहे. अरे मंगलमय गुरुराज माझे, मंगलमय गुरुराज, मंगलमय गुरुराज माझे, मंगलमय होता परदेशी सौदागर आणि सोडून या गेला घरदार. हा घरदार सोडून गेला तरी आम्हाला काय पता लागला? ज्यावेळेस आमचे बाबाजी गेले त्यावेळेस कोणाला सांगून गेले का? कोणाला सांगून गेले नाही, खरोखरच नाही गेले. मग सांगूनच गेले नाही तर म्हणजे तेरवी होय कोणाची नाही? सांगून गेलेच नाही म्हणता, मग तेरवी होय कोणाची? हाच मोठा संकल्प आहे आणि हाच समजण्याची गरज आहे की हे तेरवी आहे कोणाची. कारण की हा तर कधी जळला नाही ना कधी मरला नाही, मग हे तेरवी होय कोणाची? म्हणजे व देहाची तर होय, देहा माती आहे आणि आज ना उद्या हा जाणार आहे. तर मग तेरवी आहे कोणाची? तर कोणाला तरी दिसला असेल तेव्हाच तर म्हटला की कोणी आत्ताच गेला जी, आत्ताच गेला जी, आत्ताच होता. अरे जेचा कान तेथीच होता, जेतला हात तेथीच होता, जेतला पाय तिथंच होता. तर मग गेला कोण? गेला कोण?
जो आला होता तोच गेला, जो धरून आला होता तोच गेला. पण आला कुठून? इकडे समर्थानं सांगितलेलं आहे, लई दुरून मी आलो. लई कितीतरी योजनच्या अंतरावरून आलेला होता हा जीव, आणि त्याचाच नाव होता पांगुड. त्याला हातही नव्हते, पायही नव्हते, मायही नव्हते, ना बापही नव्हते, अशा स्वरूपाचा तो पांगुड आलेला होता. आला कसा? लई दुरून मी आलो, अरे मला जाऊ द्या. लई दुरून मी आलो, अहो मला जाऊ द्या. तो काळ आला जीव गेला देह राहिला. सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला. सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला. असा तो जीव आलेला होता कसा? अरे 3 गुण 5 तत्व, 3 गुण 5 तत्व, अरे 25 बनाया प्रभु जी. अरे जब है बनाया माया प्रभु, अरे ऊपर जगती सोहम ज्योती. अशी सोहम ज्योत, कारण की कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्योत लावली जाते. काय लावली जाते? जोपर्यंत दीप प्रज्वलित होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. त्या परमेश्वर पांडुरंगाने तशीच आत्मज्योत आमच्यामध्ये लावली, पण ते दिसली नाही. आणि तेच ज्योत पावण्याची गरज आहे. समर्थ सांगतात, अरे झिलमिल झिलमिल निसदिन चमके, झिलमिल झिलमिल निसदिन चमके, अरे जैसे सिप मोती नजर नहीं आए वो.
मिल झिल मिल निस्तीन चमके जैसे सीप मोती अरे नजर नहीं आये वो आत्मा ज्योती आत्मा ज्योत लावली पण दिसत नाही का म्हणून दिसत नाही कारण की याच्यावर बसले काजळी याच्यावर बसली आहे काजळी म्हणून आम्हाला आत्मज्योत दिसत नाही मग ज्यावेळेस आत्मज्योतीची प्राप्त झाली आईच्या गर्भामध्ये उपजला याच्या उपज झाली का झाली उपज झाली याची जन्म झाला नाही मग जन्म झाला केव्हा याचा जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर आला तेव्हा याचा जन्म झाला परंतु आईच्या गर्भामध्ये याची उपज झाली काय झाली उपज याला कोणी निर्माण केला नाही याला कोणी घडवला नाही आणि कोणी मडवला नाही इकडे समर्थ प्रमाण सांगतात अरे स्वयंभू हा माझा विठेवरी उभा अरे चैतन्याचा गाभा पांडुरंग स्वयंभू हा माझा विठेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग पांडुरंग याला नाही घडविला नाही कोणी मडविला तो भेटावया आला पांडुरंग याला कोणी घडवला नाही आणि कोणी मडवलाही नाही तर त्या आईच्या गर्भामध्ये निर्मिती झाली शून्याची आकाराला शून्याचा इकडे समर्थ प्रमाण सांगतात आकार उकार ओंकाराच्या भेटी आकार उकार ओंकाराच्या भेटी शून्याच्या सेवकी अरूपते इकडे समर्थ प्रमाण सांगतात अरे जाऊन पाय कसा तो आहे कोण्या ठिकाणी ज्याला पायल तोच होऊन जाईल ब्रह्मज्ञानी अरे 3.5 हाताचे घर आहे चौशून्याच्या सेजेवरी सद्गुरुनाथ महाराज की जय असा आईच्या गर्भामध्ये आकार घेऊन आला होता शून्याचा निर्मिती झाली शून्याची इकडे समर्थ प्रमाण सांगतात की पहिले कोठेच नव्हते काही अवघे शून्यच होते पायी तेथे एक ढालगज निर्माण झाली कानोबा तेरे त्या शून्यापासूनच हा पिंडज खाणी मधून एवढा हा मानव जन समुदाय तयार झाला 4 खाणी तयार झाला अंडज पिंडज उदज आणि स्वेदज अशा पिंडज खाणी मधून याचा जन्म झाला आईच्या गर्भामध्ये निर्मिती झाली शून्याची बिंदूची निर्मिती झाली आणि त्या शून्यापासूनच त्याला आकाराला मासोळीचा कशाचा आकाराला मासोळीला काय पाहिजे पाणी पाहिजे आणि जोपर्यंत तिला पाणी मिळणार नाही तोपर्यंत तिचा वाळाने विकास होऊ शकणार इकडे समर्थ सांगतात की तळ्यातला मासा झोपा घेई कसा ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल जो त्याच्या वंशाला जर तेव्हा कळेल की हा कसा झोप
घेते कसा खाते कसा पिते कारण की आकाराला होता शून्याचा इकडे समर्थाने प्रमाण सांगतात का एका मधून एक गेला किती राहिला हा अहो एका मधून एक गेला अहो शून्य राहू दे शून्य राहू दे न सखा माझ्या पांडुरंग विठ्ठल पाहू दे सखा माझ्या पांडुरंग विठ्ठल पाहू दे पांडुरंग मला विठ्ठल पाहू दे त्या परमेश्वर पांडुरंगाचे मला दर्शन होऊ दे असे समर्थाने प्रमाण सांगितलेलं आहे निर्मिती झाली शून्याची तळ्यातला मासा झोप घेई कसा न जावे त्याच्या वंसा तेव्हा कडे मग समजा त्या तळ्यामध्ये हा मासा होता लक्ष द्या